नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरात एक अशी जागा असते जी खूप शांत आणि पवित्र असते, आपलं देवघर. तिथे मंद दिवा असतो, छोटीशी घंटा असते, फुलांचा आणि अगरबत्तीचा एक मंद सुगंध असतो. पण या सगळ्यामध्ये एक वस्तू हमखास आपलं लक्ष वेधून घेते, तो म्हणजे शंख. पण कधी विचार केलाय की हा शंख फक्त देवघराची शोभा वाढवण्यासाठी ठेवलेला असतो, की यामागे काहीतरी खोल अर्थ दडलेला आहे, काही परंपरा आहे? चला तर मग आज या प्रश्नाचे उत्तर शोधूया. या प्रश्नाचं मूळ उत्तर आहे ना, ते आपल्या प्राचीन शास्त्र आणि परंपरांमध्ये सापडतं आणि तिथे शंखाला एक खूपच विशेष आणि पवित्र स्थान दिलं गेलं आहे. तुम्हाला समुद्र मंथनाची कथा तर माहीतच असेल, तर पुराणानुसार शंखाची उत्पत्ती या समुद्र मंथनातून झाली. त्यातून जी 14 रत्न बाहेर आली, त्यापैकी एक म्हणजे आपला शंख. म्हणूनच तो भगवान विष्णूंच्या हातातलं एक प्रमुख आयुध मानला जातो आणि माता लक्ष्मीचा भाऊ सुद्धा. त्यामुळे अशी एक श्रद्धा आहे की जिथे शंख असतो ना, तेथे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी दोघांचाही वास असतो. आणि म्हणूनच शंख म्हणजे फक्त एक वस्तू नाहीये, तो शुभतेचं, सकारात्मकतेचं आणि शुद्धतेचं एक प्रतीक आहे. त्याचा जो ध्वनी आहे तो अतिशय पवित्र मानला जातो आणि देवघरात त्याचं असणं शुद्धतेचं दर्शन घडवतं. आता आता बघूया शंखाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, आणि तो म्हणजे शंखनाद. म्हणजे शंख वाजवण्याची क्रिया. पण या आवाजाचा आपल्यावर आणि आजूबाजूच्या वातावरणावर नेमका काय परिणाम होतो, इथे ना एक खूपच रंजक गोष्ट समोर येते. बघा, एका बाजूला आपली पारंपरिक मान्यता आहे, जी सांगते की शंखाच्या मंगलध्वनीने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि प्रसन्नता वाढते. तर दुसऱ्या बाजूला एक वैज्ञानिक दृष्टिकोन पण आहे. तो काय सांगतो की शंख वाजवल्यामुळे आपल्या फुफ्फुसांचा एक उत्तम व्यायाम होतो. हृदयाच्या मांसपेशी मजबूत होतात आणि काही क्षणासाठी का होईना आपलं लक्ष एकाग्र व्हायला मदत होते. म्हणजे दोन्ही बाजू तितक्यात महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे, शंखाचं महत्त्व तर आपल्याला कळालं. पण आता प्रश्न असा येतो की देवघरात कोणताही शंख ठेवला तर चालेल का? आणि तो ठेवायचा तरी कसा? कुठे ठेवायचा? चला हेही जाणून घेऊया. साधारणपणे शंखाचे दोन मुख्य प्रकार मानले जातात. पहिला म्हणजे वामावर्ती शंख. याचं तोंड डावीकडे उघडतं. हा पूजेसाठी सर्रास वापरला जातो आणि सहज मिळतो सुद्धा. पण जो दुसरा प्रकार आहे दक्षिणावर्ती शंख, ज्याचं तोंड उजवीकडे उघडतो, तो मात्र अत्यंत दुर्मिळ आणि खूप जास्त शुभ मानला जातो. आता या शंखाची पवित्रता जपण्यासाठी काही अगदी सोपे नियम आहेत. त्याला देवघरात शक्यतो देवादेवांच्या उजव्या बाजूला ठेवावं, तेही एका स्वच्छ आसनावर, जमिनीवर तर कधीच नाही. वापरल्यानंतर त्याला नेहमी स्वच्छ आणि कोरडं ठेवावं. आणि हो, जर त्यात पाणी भरून ठेवत असाल, तर ते दररोज बदलणं खूप गरजेचं आहे. बघा, कोणतीही परंपरा पाळताना नुसती श्रद्धा असून चालत नाही. त्यासोबतच आपली विवेकबुद्धी वापरणंही तितकंच महत्त्वाचं असतं आणि शंखाच्या बाबतीतही अगदी हेच लागू होतं. तर काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. शंख हे काही खेळणं नाहीये, त्यामुळे त्याचा आदर केला पाहिजे. तुटलेला किंवा कुठूनही तडा गेलेला शंख देवघरात ठेवू नये. स्वच्छता तर सगळ्यात महत्त्वाची आहेचच. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, शंख वाजवणं हे काही प्रत्येकासाठी बंधनकारक नाहीये. ते पूर्णपणे आपल्या श्रद्धेवर आणि सोयीवर अवलंबून असावं. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर शंख हा शुभतेचं, शुद्धतेचं आणि मंगलध्वनीचं एक खूप शक्तिशाली प्रतीक आहे. तो केवळ एक वस्तू नाही, तर आपल्या समृद्ध परंपरेचा आणि घरातल्या सकारात्मक ऊर्जेचा एक अविभाज्य भाग आहे. आणि मग जाता-जाता हा एक विचार उरतो, की देवघरात शंख ठेवणं ही केवळ एक वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा आहे, की मग आरतीनंतर शंखनाद करून घरात एक भक्तिभावाने भरलेला सकारात्मक क्षण निर्माण करण्याची एक सुंदर पद्धत आहे, याचा विचार नक्की करून बघा. धन्यवाद.